सुनेत्रा पवारांना पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपद द्या. राष्ट्रवादीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी ही मागणी केली आहे. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करावं ही आमची मागणी आणि जनतेचीही तीच भावना असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी आता एकत्र आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. तर नरहरी झिरवाळ यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील या सगळ्या घटनेनंतर शोककळा पसरल्याचं आपल्याला बघायला मिळतोय आणि खरं तर याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत मंत्री नरहरी झिरवाळ आहेत. साहेब, नाशिक जिल्ह्यातील विशेष करून ग्रामीण भागामध्ये अजितदादांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. हा दुःख संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे. नाशिक जिल्ह्याची देखील खूप मोठी हानी झालेली आहे ना. कालचं जर अंत्यविधीचा तो पिरियड बघितला किंवा जेव्हापासून जनतेसमोर अजितदादांच्या विमानाचा असा अपघात झाला आणि त्यावेळेच्या नंतर प्रत्येकाला असं वाटत होतं अपघात झाला असेल पण दादा वाचले असतील असं प्रत्येकाला मनोमनी वाटत होतं. परंतु तसं काही घडलेलं नाही. बऱ्याच लोकांचं, मग ते बारामतीतले असतील ते तर स्थानिक होते, त्यांनी सरळ सांगितलं का आत्ता आम्हाला सुनेत्रा वहिनींशिवाय पर्याय नाही. पक्ष उभा राहण्यासाठी दादाचं चेहऱ्याबरोबर वहिनींचा चेहरा जोडून त्या ठिकाणी दादा आहेत अशाच पद्धतीनं दादांची सर येईल नाही येणार हा भाग नंतरचा आहे, पण वहिनींच्या रूपानं कुठंतरी ते एक सांत्वन होईल किंवा त्याला उभारी मिळेल अशा पद्धतीची एक भावना प्रकट केली जात होती. भविष्यात दादा तुम्ही एकत्र झालं पाहिजे अशी अनेक लोकांची भावना होती आणि त्याच पद्धतीने कदाचित पावलं पडत होती. मग ती नगर परिषदा झाल्या, त्याच्यानंतर महापालिका झाल्या, आताची जिल्हा परिषद ज्या निवडणूक आहेत, तर बऱ्याच ठिकाणी असंच सांगितलं गेलं होतं का तुम्ही महायुती आपण आहोत. आता पक्षाचं पुढं काय, त्यांचा जो एवढा मोठा जो अनुभव आहे तो शेवटी साहेबसुद्धा विचार करतील ना. आम्ही जाण्याच्या ऐवजी आम्ही विनंती तर करणारच आहोत, पण आम्ही जरी विनंती केली नाही केली तरी साहेब स्वतः पुढे येऊन सांगतील अशी अपेक्षा, अशी मनोमनी असं मन सांगतं का साहेबच आपल्याला सगळ्यांना सांगतील का आता तुम्हाला दुसरा पर्याय नाही. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.